तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। मी देखील मस्तच आहे, मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी सांगणारा हा व्हिडिओ आहे। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाची माहिती देणारा आहे। तसंच या व्हिडिओ मधनं तुम्हाला महत्त्वाची अपडेट देखील मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। मुख्यमंत्री साहेब म्हणाले, तुम्ही आम्हाला सत्ता मिळवून दिली, आता आम्ही आधीपेक्षा जास्त गतीने काम करणार आहोत। माझ्या बहिणी असू दे, माझे भाऊ असू दे किंवा माझे शेतकरी बंधू असू दे, त्या सर्वांच्या ज्या योजना चालू आहेत त्या चालूच राहणार आहे। एकही योजना बंद होणार नाही। आता आमची जबाबदारी आणखीनच वाढली आहे। आता आम्ही अधिक जोमाने काम करणार आहोत। तुम्ही दाखवलेल्या विश्वासाचा आदर करून या महाराष्ट्र राज्याला पुढे घेऊन जाऊ। तर अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। तर आता आपल्याला काळजी करायची गरज नाहीये। मात्र सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की 7वा हप्ता कधी मिळणार। तर जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचा हप्ता आपल्याला ऑक्टोबर मध्येच मिळालेला होता। मात्र सर्वांचं लक्ष लागलं होतं डिसेंबरच्या 6व्या हप्त्याकडे, पण तोही हप्ता डिसेंबर संपेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात आलाच आहे। माझ्या देखील खात्यामध्ये डिसेंबरच्या एंडिंगला म्हणजे 27-28 तारखेला माझ्या देखील खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे। त्याचा स्क्रीनशॉट मी स्क्रीनवर लावून दाखवते तुम्हाला, तुम्ही बघू शकता। 1500 रुपये माझ्या खात्यात डिसेंबरचे जमा झाले आहे। मात्र मकर संक्रांतीचं देखील गिफ्ट ऐकण्यात आलं आहे। मग गिफ्ट कधी मिळणार या बाबतीत सर्व प्रश्न बहिणींना पडत आहे। तर जानेवारीचा हप्ता या आठवड्यातच लवकरच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तर आता आपली संक्रांत अधिकच गोड होणार आहे। तर आता तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। या सोबतच अजून एक वाक्य आपल्याला बोलायचं आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे घ्या आणि गोड गोड बोला। तर मकर संक्रांतीच्या आधीच महिलांना या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर ही मकर संक्रांत आपला लाडका भाऊ आपल्यासाठी अधिकच गोड करणार आहे। त्यामुळे महिलांना काळजी करायची गरज नाहीये। संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार आहे। तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला का, 6वा हप्ता डिसेंबरचा तुम्हाला मिळाला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मला डिसेंबरचा 6वा हप्ता मिळाला आहे आणि जर तुम्हाला मिळाला असेल तर मला कळवा आणि नसेल मिळाला तेही कळवा, कारण तुम्हाला काळजी करायची गरज नाही। जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता नसेल मिळाला तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर एकंदरीत ह्या नवीन वर्षात ह्या योजनेमुळे महिलांना बराच फायदा होणार आहे आणि झालेलाही आहे। काय मग बहिणींनो, काय काय खरेदी करणार आहात? भावाकडनं आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांची मी तर खरेदी केली आहे। मी संक्रांतीसाठी साडी घेतलेली आहे। लाडक्या भावाने जी आपल्याला 1500 रुपये डिसेंबरचा हप्ता पाठवला तर मी लगेच संक्रांतीसाठी साडी घेतली आहे। तुम्ही काय खरेदी करणार आहात आणि जर केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी देखील त्यावर एक व्हिडिओ बनवेलच की संक्रांतीची साडी मी कशी घेतली आणि कोणती घेतली। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काय प्रश्न असतील तेही तुम्ही मला कमेंटच्या द्वारे विचारू शकता। तर भेटूया असाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस। पण जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।